झोपलेली आहे. मित्रांनो, त्या गोष्टी नंतर बोलल्या अति महत्वाचा विषय जो आहे आरक्षणाचा आज महाराष्ट्रभर गाजत आहे. देशामध्ये बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण संपवून तुमची जी मुलं आहेत ना, ही गुलाम बनवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आपल्याला कळतच नाही आरक्षण काय आहे. 2-3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा असा आहे, आरक्षणावर चर्चा केली जाते की एससी मध्ये एकूण 59 जाती आहेत आणि या 59 जातीपैकी काही जातीला आम्हाला आरक्षण मिळालं नाही, आमच्या जातीचा विकास झाला नाही आणि म्हणून या आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे. दुसरा मुद्दा या देशामध्ये चर्चेला गेलेला आहे की आम्ही गरीब आहोत, वरच्या जातीचे जरी असलो तरीही आम्ही गरीब आहोत आणि गरीबाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्याच्याकडे पैसा नाही त्याच्याकडे त्याला आरक्षण मिळालं पाहिजे. हा दुसरा मुद्दा दिल्ली पासून तर गल्लीपर्यंत अनेक नेते त्याच्यावर बोलतात, खासदार बोलतात, आमदार बोलतात. मित्रांनो, थोडं लक्षात घ्या, हा विषय चाललाय का या देशामध्ये की गरीबाला आरक्षण. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम अजिबात नाही. हा झाला दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा आहे की देशभर चर्चेला जातो, तो लोकांना समजत नाहीये की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 59 जाती एका वर्गात टाकलेल्या आहेत, सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आला 7 जजेसचा, त्याच्यामध्ये 7 पैकी बेला त्रिवेदी नावाच्या एका जजने विरोध केला की हे उपवर्गीकरण करणं हे संविधानाच्या विरोधात आहे. त्यावेळेस त्यांनी आपलं समर्थन काय केलं, कारण 59 जाती ज्या एकत्र केल्या बाबासाहेबांनी जो वर्ग बनवलेला आहे, हा वर्ग होमोजिनियस आहे. होमोजिनियस म्हणजे एकात्म आहे, ते तुम्हाला फोडता येणार नाही. आता ही झाली आरक्षणाची चर्चा, तुम्ही नीट समजून घ्या. समाधान मिसाळ यांनी फार मोठा विषय तुमच्या पुढे जनजागृतीसाठी ठेवला, एवढा पैसा खर्च केला आणि पूर्ण देशभर ही चर्चा सुरू झाली. 1971 मध्ये पंजाब सरकारनं, पंजाबमध्ये वाल्मिकी जाती आहेत, मजबी जात आहे, काबार जात आहे, अशा वेगवेगळ्या जाती आहेत. त्या पंजाब सरकारनं याच मुद्द्यावरती वाल्मिकी आणि मजबी शीख यांचा विकास झाला नाही म्हणून विशेष प्रायोरिटी दिली या जातीला आरक्षणामध्ये. त्याविरोधात लोक कोर्टात गेले, पंजाब कोर्टात. 1974 मध्ये तो निकाल आला पंजाब कोर्टाचा की आरक्षणात वर्गीकरण उपवर्गीकरण करता येणार नाही. सेम पोझिशन महाराष्ट्रामध्ये मातंग आणि बौद्धामध्ये भांडण लावलं जातं. ते भांडण आपण थांबवलं पाहिजे, कारण हा पूर्ण देश पातळीचा विषय आहे, बौद्धांचा आणि मातंगाचा विषय नाही. तुमच्या सर्वच जातीचं आरक्षण संपवण्याचा विषय आहे. आंध्र प्रदेशमध्ये हा विषय सुरू झाला 2004 मध्ये, जिथं पंजाब हायकोर्टानं तो निर्णय रद्दबातल ठरवला, असंविधानिक ठरवला, तरीही देशात वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे. आंध्र प्रदेश त्यामध्ये पुढे होता. आणि मग 2004 मध्ये डायरेक्ट हा विषय सुप्रीम कोर्टात गेला आणि 5 जजेसच्या बेंचेसनं हा निर्णय असंविधानिक ठरवला 2004 मध्ये. लक्षात घ्या, या मागासवर्गीय जातीचा विकास होऊ नये, कारण इथली जी ब्राह्मणी व्यवस्था आहे ही व्यवस्था आपल्याला गुलाम ठेवू इच्छिते. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो विचार दिलेला आहे हा सुधारणेचा विचार नाहीये. लक्षात घ्या, तुमच्या घरावर परत एक बंगला बांधायचा नाहीये. बाबासाहेबांची चळवळ आहे आपली स्वाभिमानाची. कुत्र सुद्धा पोट भरतं, पण कुत्र्याला इज्जत असते का? आम्ही माणसं आहोत आणि माणसाचे निसर्गाचे सर्व अधिकार आम्हाला मिळाले पाहिजे. ही बाबासाहेब आंबेडकरांची स्वाभिमानाची चळवळ, पैसे कमवण्याची चळवळ नाही. आता
या देशातले बीजेपी सरकार जेव्हा सत्तेत आलं तेव्हा त्यांनी संपूर्ण देश पातळीवर यंत्रणा सुरू केली आणि कोण लोक हाताखाली झाले? आपलेच बौद्ध लोक हाताखाली झाले. आपल्याला संपवण्यासाठी आपलेच माणसं हाताखाली धरली आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण हे संविधानिक नाही, 3 वेळेस कोर्टाने नाकारलेलं असताना ते व्हॅलिड कसं ठरवता येईल? सर्व देश पातळीवरची यंत्रणा कामाला लागली आणि 2020 मध्ये पंजाब मध्ये हा केस उभी राहिली. 2020 मध्ये धर्मेंद्र सिंग विरुद्ध पंजाब सरकार आणि डायरेक्ट केस गेली कोर्टात, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्टाचा जज कोण होता? तर तो बौद्ध होता. लक्षात घ्या, ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ या देशातून महाराष्ट्रातून संपवली त्याचा मुलगा तो आरएस गवळी, सगळे लोक आपला बौद्धाचा जज झाला म्हणून सगळ्या भारतभर त्याचा सत्कार सुरू झाला. अरे त्याला जेच कशाला बनवलं? या आरक्षणाचा खेळखंडोबा करण्यासाठी या यंत्रणेनं त्यांना जेल बनवलं आणि त्यांनी तो निर्णय दिला. आता आजकाल त्याचे सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो दिसतात बाबासाहेबांच्या चळवळीच्या विरोधात, त्यांना तुम्हाला माहिती दिसतं. आता हे आरक्षण कसं असंविधानिक आहे? तर नंबर 1, संविधानामध्ये कलम नंबर 338 मध्ये असं लिहिलंय की अनुसूचित जाती आणि जनजातीसाठी केंद्रामध्ये आयोग नेमलेला आहे संविधानावर. जर देश पातळीवरच्या या अनुसूचित जाती आणि जनजातीचा जर काही अभ्यास करायचा असेल, काही फेरफार करायचा असेल किंवा जर काही बदल करायचे असतील, काही परिणाम घ्यायचे असतील तर त्या 368 कलमानुसार 38 कलमानुसार एक मागासवर्गीय आयोग नेमलेला आहे. तो आयोग राष्ट्रपतीच्या सहीने नियुक्त होतो. तो आयोग संसदेला आपला अहवाल देतो आणि संसदेमध्ये हे बदल होत असतात आणि म्हणून कुठल्याही राज्य सरकारला आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार अजिबात नाही. जर करण्याचा प्रयत्न केला तर घटनेचं कलम 341 ला धक्का पोहोचतो आणि म्हणून सर्व यंत्रणा कामाला लागली. जे आजकाल तुम्ही ते ईव्हीएमचं सुद्धा ऐकत असाल दररोज, पण सुप्रीम कोर्टाने सुद्धा हातात घेतलं. मित्रांनो, काल आज तुमची मुलं शिकली, चांगली, नोकऱ्या लागल्या नाही लागला हा विषय नाही, पण स्वाभिमानानं जगायला लागले. तुमचं ते स्वाभिमानानं जगणं या व्यवस्थेला मान्य नाहीये. मित्रांनो 2 मिनिटं झालं डिस्कस थांबवा. मला कळते का रे? आता पुढचं या देशभरात चर्चा सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, आता ते लागू केलं पाहिजे, उपवर्गीकरण झालं पाहिजे, अपकरण झालं पाहिजे. परंतु ते असंविधानिक आहे, कारण या देशाची सत्ता संविधानावर चालते. सुप्रीम कोर्ट ही त्याची मशनरी आहे. सुप्रीम कोर्टाला कायदा करण्याचा अधिकार नाही, हे समजून घ्या. आणि म्हणून त्यांनी जर संविधानाच्या व्यतिरिक्त हा निर्णय दिला असेल, मी फार जबाबदारीने बोलतो, कारण हा देशभर व्हिडिओ झाला आहे. लक्षात घ्या, एक वाक्य मी जबाबदारीने बोलतोय, थोडं समजून घ्या. बाबासाहेब आंबेडकरांनी 59 जाती एका वर्गात कोवल्या. कोणत्या जाती? ज्या जातीला अस्पृश्य समजलं जात होतं, ज्या जातीला नाकारलेलं होतं, त्या 59 जाती बाबासाहेबांनी एका वर्गात आणल्या. दुसऱ्या ज्या जंगलात राहत होते त्याच्यामध्ये अनेक जाती होत्या, त्या जंगलातल्या सर्व जाती एकत्र केल्या आणि त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल ट्राईब मध्ये टाकलं. यांना शेड्यूल कास्ट मध्ये टाकलं, त्याला शेड्यूल ट्राईब मध्ये टाकलं. आता ह्या झाल्या 2 जाती. बाबासाहेबांनी वर्ण व्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, शूद्रांची सुद्धा या देशामध्ये एवढी अवमानित अवस्था आहे आणि त्यांच्यामध्ये अनेक जाती होत्या आणि म्हणून त्या अनेक शूद्रामधल्या जाती एकत्र केल्या आणि त्याचा एक वर्ग बनवला, तो ओबीसीचा वर्ग. आज ओबीसी आपण म्हणतो. आणि बाबासाहेबांनी हे वर्ग का तयार केले? कारण आजपर्यंत जगामध्ये अनेक क्रांत्या झाल्या, त्या क्रांत्या वर्गाने केलेल्या आहेत. आपल्या देशात सामाजिक बदल का होत नाही? कारण आपल्या देशात जाती व्यवस्था आहे. जाती व्यवस्था असल्यामुळं जरी दुःख मागाचं, महाराजाचं, समाजाचं एकच असलं तरी हे लोक जातीमुळे एकमेकांच्या जवळ येत नाही, ते संघटित होत नाही
आणि त्यांचा वर्ग तयार होत नाही, आपल्या हक्काविषयी ते एकत्र येऊन लढत नाही. आणि बाबासाहेबांना अपेक्षित होतं जोपर्यंत हे एकत्र येणार नाहीत आणि आपल्या हक्क आणि अधिकाराविषयी लढणार नाहीत तोपर्यंत या लोकांची या दाशातून मुक्तता नाही म्हणून बाबासाहेबांनी हे वर्गीकरण केलेलं होतं. आता अनेक जाती आज महाराष्ट्रामधून बघा, अनेक ठिकाणून अनेक संघटनांचे मला बोलले. समाज समाजाला नांदेडमध्ये मोर्चा काढला, त्यांनी मला 2 वेळेस बोलून सगळ्या जातीला हे माहीत झालं, ते बाबासाहेबांना मानायला लागले. आणि जर हे वर्ग तयार झाले तर इथली ब्राह्मणी व्यवस्था, भांडवलवादी व्यवस्था, व्यापाऱ्याची व्यवस्था, सामान्यांना लुटणारी व्यवस्था, शेतकऱ्यांना लढणारी व्यवस्था उपटून फेकली जाईल याची भीती इथल्या जातीवादी लोकांना. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती या देशातून हद्दपार करण्यासाठी हे सगळे बाबासाहेबांना दिलेले न्याय अधिकार याच्यावरच चर्चा होती, दुसरं कामच नाही. आता पाठीमागं ओबीसीच्या आरक्षणावर चर्चा, आता SC ST मध्ये भांडणं, त्याचं भांडण. कोणी म्हणतंय का हो आम्हाला एवढं मिळतं, आमचा लाभ होतो. पहिली गोष्ट मित्रांनो, हा विषय समजून घ्या. तुमच्यात भांडणं लावून आपल्याला जास्त मिळतंय का कमी मिळतंय हा विषय नाहीये. तो वर्ग आहे, त्या वर्गाचा आर्थिक विकास करण्यासाठी ते आरक्षण नाही, त्या जातीचा विकास करण्यासाठी नाही, त्या जातीला स्वाभिमानानं जगवण्यासाठी, त्याला प्रतिनिधित्व व्यवस्थेमध्ये देण्यासाठी त्या आरक्षणाचा वर्ग आहे. तुम्हाला जर एखाद्या जातीचा विकास लय फुलका आला असेल कोणत्या जातीचा, तर त्यांना कोणत्याही सरकारनं घटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार त्या जातीचा तुम्ही विकास करू शकता, तुम्हाला ते अधिकार आहे. आरक्षणाचा 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि 13 ऑक्टोबरला आम्ही कल्याणमध्ये आरक्षण बचाव परिषद घेतली, बाळासाहेब आंबेडकरांची चर्चा करू. 2024 पासून आमची ही लढाई चालू आहे. आणि 1 एप्रिलला सरकारनं, मला फार दुर्दैव वाटतं हो की 1 एप्रिलला विधानसभेमध्ये हे आव्हान आला बदल समितीचा. मिसाळ साहेब तुम्ही बोलवलं त्याचं सोनं करण्यासाठी मिसाळ. 1 एप्रिलला विधानसभेमध्ये GR आला, पण दुर्दैवाची गोष्ट सांगू तुम्हाला, 29 आमदार आरक्षणावर निवडून आले. आपल्या मेकर मतदारसंघाचा, हा आपल्या जातीचा, हा आपल्या बौद्धाचा, हा फालतूपणा इथल्या लाचार लोकांनी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा याच्यात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की इथला शिकलेला वर्ग आहे ना बौद्धांचा, स्पेशली बौद्धांच्या लोकांना बोलतो, बौद्ध कर्मचाऱ्यांना, ते प्राध्यापक असतील, वकील असतील, डॉक्टर असतील, एवढे लाचार झालेले आहेत ना, याच्या लाचारीमुळे या समाजाची दिशा वेगळी झाली. आमदार साहेबांना विचारा, बाबासाहेबांच्या बौद्धाचे बुद्ध विहार बांधत फिरले तिकडे तिकडे. अरे बुद्ध विहार ही चळवळ नाही आपली, लोक बांधतील त्याच्या पैशानं. बाबासाहेबांना जे न्याय हक्क आपल्याला दिलेले आहेत ते न्याय हक्क तुम्ही सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्हाला प्रतिनिधित्व दिले. तुम्ही पैसे वाटाय बोलताय एवढी लाचारी या मेकरच्या बोलतामध्ये काही दमत राहिला नाही. मी व्हॉट्सअपला बघतो, या आमदाराची जयंती बाबासाहेबांची, हा शिवसेनेचा आमदार खासदार तिथं, इकडून याची जयंती झाली की दुसरा गट तिकडे येतो आणि तो म्हणतो बाबासाहेबांची जयंती, फोटो लावतो काँग्रेसच्या शिवसेनेच्या लोकांचा आणि जयंती बाबासाहेबांची. साहेब त्याला दलाल म्हणून घोषित करा. एवढी लाचारी. आणि वरून सांगतात आम्ही खूप आंबेडकरवादी आहे, कट्टर आंबेडकरवादी आहे. एवढी लाचारी या मेहरच्या बौद्धांनी पत्करलेली आहे. तुम्हाला जाताना मी जास्त वेळ घेत नाही, परंतु काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की बाबासाहेबांना आपल्याला हत्यार दिलेलं आहे. कोणतं हत्यार दिलेलं आहे, कोणतं शस्त्र दिलेलं आहे, तर ते शस्त्र दिलेलं आहे मतदानाचं शस्त्र. राईट. आणि आपण हे शस्त्र कोणाला वापरतो, आपल्याच विरोधात वापरतो. हा पाहिजेत नाही म्हणून त्याला निवडून दिला, कारण जातीचा. अरे जात बाबासाहेबांना सोडली, जो बाबासाहेबांच्या विचाराचा माणूस असेल त्याला तुम्ही निवडा, कारण तो तुमचे प्रश्न मांडेल. आणि जर हे खोटं असेल, कारण आम्ही 8 एप्रिलला मोर्चा काढला, 10 एप्रिलला गव्हर्नमेंटनं पटकन GR काढला हरकतीवर. त्या समितीच्या अहवालावर हरकती मागवल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये. अहो इतका मूर्खपणा, तो अहवालच प्रसिद्ध नाही, त्या अहवालात कोणाला माहित नाही, त्याच्यावर काय घंटा तुम्ही तक्रार करणार. अरे कोणालाच माहित नाही तो अहवाल. आणि घाबर ते बाळासाहेब आंबेडकरांच्या दबावात येऊन
त्यांनी 10 तारखेला जी आर काढला. पहिला मोर्चा आम्ही काढला. ते भाडं आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे लपून करणार होते विधानसभेमध्ये. आणि म्हणून हे बौद्धाचे आमदार आहेत ना, हे जेवढे बी आमदार असतील त्यांनी मला कधीही चर्चेला बोलवावं. मी कधी पण येतो. मुंबईमध्ये राहत असलो तरी मी तुमच्यातलाच आहे, तुमच्या गावचा माणूस. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जर कोणी मारण्याचा प्रयत्न करत असेल ना, तर बाबासाहेबांनी त्यांचे अनुयायी समाधान मिसाळ सारखे तयार करून ठेवलेले आहेत. कारण हे लपणार नाही. आरक्षणाच्या बऱ्याच गोष्टी आहेत, सगळ्या मांडत बसलो तुम्हाला वेळ मिळणार नाही. तुम्हाला आता गाणे ऐकायचे आहेत आणि मीही मुंबईहून आलो त्यांच्या विनंतीला मान देऊ, कारण हा विषय सामान्य लोकांना समजत नाहीये. परत एकदा आपण अतिशय शांतपणे मला ऐकून घेतलं.